म्हणजे मागच्या वर्षी 82 होती, आता 62 झाली, एका वर्षात 62 झाली. पोलिसांची संख्या वाढवणार का, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार का, आणि या सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण करण्यासाठी कठोर कारवाई करणार का? आता गेल्या अध्यक्षामध्ये गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली की आता शाळेमध्ये म्हणजे सेंट अलायन्स शाळा, पोद्दार शाळा या नामांकित शाळांमध्येही दप्तरामध्ये चाकू घेऊन आता मुलं यायला लागलेले आहे. तर या संदर्भात काय कारवाई करणार आहे एक भाग. दुसरं, जळगाव जिल्ह्यामध्ये अलीकडे एका वर्षामध्ये 64 खून झाले, जे एकंदरीत मारामारी, आपसामध्ये मारामारी, गुन्हेगारी, गुंडागर्दी. मागच्या वर्षी 64 झाले आणि या वर्षी 63 खून झाले. तर अशा मोठ्या प्रमाणावर खून, दरोडे, चोऱ्या, उचक्के, मारामारी, बलात्कार, विनयभंग हे सारं या जिल्ह्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये वाढत चाललेलं आहे. पण कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहे. या ठिकाणी बनावट रिव्हॉल्वर ज्याला म्हणतो ते रिव्हॉल्वर मोठ्या संख्येने मिळतात, त्याचे कारखाने आमच्याकडे आहेत. म्हणजे उमरटी वगैरे गावामध्ये त्याचा कारखाना आहे आणि तो कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मागच्या 2 महिन्यात प्रयत्नही केला. म्हणजे कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही गावामध्ये आता आपल्याला ते रिव्हॉल्वर मिळतात, जे बनावट असतात, काय म्हणतो आपण त्याला, कट्टे. अशा स्थितीमध्ये या जिल्ह्यामधली ही कायदा सुव्यवस्था जी बिघडलेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी काही खास उपाययोजना करणार आहे काय? तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वारंवार मी त्या गुन्हेगारीच्या संदर्भात विषय मांडले, पण कार्यवाही शून्य असते त्या ठिकाणी. अगदी इथपर्यंत कारवाई गेलेली आहे तुमची का, तर माझ्या नातीचाच प्रकार तुम्हाला माहिती आहे, अजूनपर्यंत गुन्हेगार तुम्हाला पकडता आले नाही. मग चाललंय काय या राज्यामध्ये? महिलांवर अशा अत्याचाराचे प्रमाण होताना गुन्हेगार अजूनपर्यंत पकडले जात नसतील तर जळगाव जिल्ह्यामधली गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करणार आहात, कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात, या संदर्भात मला उत्तर पाहिजे. नंतर प्रश्न मी विचारेल. मंत्री महोदय. आदरणीय नाथाभाऊंनी मांडलेली गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी 10 जानेवारीला सकाळी 7:15 वाजता तो त्या ठिकाणी खून झालेला होता आणि लगेच 2 वाजता आपण त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केला आणि 9 पैकी 7 आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक केली. आता ते 7 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहेत. यांनी सांगितलं की भुसावळला जवळजवळ 500 ट्रेन रोज त्या ठिकाणी येतात, काही महत्वाच्या शाळा त्या ठिकाणी आलेल्या आहे आणि पोलीसचं संख्याबळ त्या ठिकाणी आधीपेक्षा आता कमी झालेलं आहे. तर निश्चित आपली सूचना मान्य करून तात्काळ त्या ठिकाणी अजून वाढीव पोलीस बळ कसं देता येईल याचा प्रयत्न आपण हे करू. नाही, बाकी ठिकाणी त्याचं शफलिंग झालं, त्याच्यामुळे तर आपण निश्चितपणे तुमच्या मागणीप्रमाणे त्याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर पोलीस बळ त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी कसं वाढवता येईल ते आपण प्रयत्न करू. दुसरी, मुक्ताईनगरची घटना आपण त्या ठिकाणी सांगितली, अतिशय खंतदायक ती घटना आहे. त्याच्यामध्ये पोलिसांचा तपास चालू आहे आणि लवकरात लवकर आपण त्या आरोपींवर त्या ठिकाणी कारवाई आपण त्या ठिकाणी करू. उत्तर आहे काय ठोस उपाय? म्हणजे एवढ्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे, महत्वाचा आहे, तारांकित प्रश्न म्हणून आपण विधानसभेत विचारत असताना मंत्रिमंडळाकडून काही अपेक्षा आहे की नाही की जळगाव जिल्ह्यामध्ये दर मागच्या वर्षी 64 खून झाले, आता 63 या वर्षी झाले, दरोडे वाढत चालले. पोलिसांच्या संदर्भामध्ये इथे माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की पोलीस याच्या संदर्भात कारवाई करत नाही. DSP वगैरे सगळे दबावाखाली काम करतात. या ठिकाणी गुन्हेगारांना सोडून देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तक्रार करून शून्य उपयोग आहे. मला तर माझा अनुभव असा आहे की DSP कडे अनेक वेळा मी या तक्रारी पुराव्यानिशी केल्यानंतर त्याच्यावर फारशी कारवाई होत नाही. मग कुणाच्या इशाऱ्यावर चालतात, कुणाच्या याच्यावर चालतात? गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगारी अजून फरार आहेत, ते फरार नाही आहे. माननीय मंत्रिमंडळाने सांगतो तर फरार नाही आहेत, त्यांना संरक्षण दिलं जात आहे. त्या ठिकाणी तिथे पण आका एक बसलेला आहे आणि त्या आक्यातही तुम्ही 5-7 वर्षामध्ये तुम्ही काही त्याच्यावर करू शकले नाही कार्यवाही, कारण त्याच्यावर राजकीय संरक्षण आहे. वरून डायरेक्ट फोन येतो, त्यामुळे सुटू शकत नाही. मुलींची छेडखानी नाही, त्याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलींच्या छेडखानीपर्यंत जर हिंमत वाढत असेल आणि आतापर्यंत आरोपी पकडले जात नसतील तर हे दुर्दैवाची बाब आहे. मला वाटतं की SP-वर कारवाई झाली पाहिजे. तिथे जे कोणी दोषी असतील, एवढे गुन्हे 64 खून, मारामारीमधनं, गुंडागर्दीमधनं जळगाव शहर तर असं झालं की वाईट माहिती का तुम्ही? त्यामुळे याच्याबद्दल कठोर उपाययोजना करण्यासाठी आपण काय करणार आहात? मागच्या वर्षी 82 पोलीस तिथे भुसावळला, आता 62 झाले. म्हणजे का कायदा सुव्यवस्था सुधारली का? उलट गुन्हेगारांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. भुसावळ शहरामध्ये जेलची व्यवस्था आणि सेशन कोर्ट आहे, छोटंसं जेल आहे, म्हणजे जे काय असतं तालुका पातळीवरचं. आता सेशन कोर्ट त्या ठिकाणी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंगाची व्यवस्था केली पाहिजे.
पोलिसांनाही काही मदत केली पाहिजे, पोलिसांनी त्या संदर्भात व्यवस्था केल्या पाहिजे, यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे सभापती महोदय, अशा पद्धतीचे कुठलेही आका यांना कुठलेही त्या ठिकाणी वरदस्त कुणाचाही राहत नाही. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आकांना आपण त्या ठिकाणी अंदर केलेल्या